तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत जे की मुंबई पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। तर पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। उडान योजना केंद्र शासनाकडून कशासाठी आहे? ए पायलट प्रशिक्षण, बी विमानी उत्पादन, सी माफक दरात हवाई सेवा, डी विमानतळ विकास। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी माफक दरात हवाई सेवा। पुढील प्रश्न आपण पाहूयात। 31 ऑक्टोबर हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? ए राष्ट्रीय नागरी सेवा दिवस, बी राष्ट्रीय शांतता दिवस, सी राष्ट्रीय आरोग्य दिवस, डी राष्ट्रीय एकता दिवस। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी राष्ट्रीय एकता दिवस। पुढील प्रश्न आपण पाहूयात। बावडी मुद्रा देवडी मुद्रा या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? ए तिरळा मनुष्य, बी दिसणारा बावळट परंतु हुशार मनुष्य, सी चमत्कारिक मनुष्य, डी दिसण्यात भोळा परंतु दृष्ट मनुष्य। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी दिसणारा बावळट परंतु हुशार मनुष्य। पुढील प्रश्न आहे। SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? ए रायगड, बी शिवनेरी, सी पुरंदर, डी लोहगड। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी पुरंदर। पुढील प्रश्न आहे। राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? ए 9 फेब्रुवारी, बी 10 फेब्रुवारी, सी 11 फेब्रुवारी, डी 12 फेब्रुवारी। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी 12 फेब्रुवारी। पुढील प्रश्न आपण पाहूया। हळद लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? ए कावीळ होणे, बी विवाह होणे, सी फसवणूक होणे, डी साथ देणे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी विवाह होणे। पुढील प्रश्न आपण पाहूयात। भारतात ज्वारी या पिकाचे क्षेत्र व उत्पादनात रिकामी जागा हे राज्य आघाडीवर आहे? ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी पंजाब, डी आंध्र प्रदेश। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी महाराष्ट्र। पुढील प्रश्न आहे। पेंच धरण प्रकल्पातील महाराष्ट्राचे सहकारी राज्य कोणते? ए गोवा, बी कर्नाटक, सी आंध्र प्रदेश, डी मध्य प्रदेश। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी मध्य प्रदेश। पुढील प्रश्न आपण पाहूयात। श्री आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ए वर्धा जिल्ह्यात, बी चंद्रपूर, सी गडचिरोली, डी गोंदिया। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी गडचिरोली जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न आपण पाहूयात। सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? ए डॉक्टर भटकर, बी डॉक्टर गोवारीकर, सी न्यूटन, डी आइन्स्टाईन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी आइन्स्टाईननी मांडला। पुढील प्रश्न आहे। वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? ए डॉक्टर खुराना, बी डॉक्टर सुभाष बोस, सी डॉक्टर स्वामीनाथन, डी डॉक्टर जगदीशचंद्र बोस। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी डॉक्टर जगदीशचंद्र बोस। पुढील प्रश्न आहे। कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होते? ए यवतमाळ, बी परभणी, सी अमरावती, डी नाशिक। तर उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए यवतमाळ। पुढील प्रश्न आहे। राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला हा डॅश डॅश वाळवंटाचा प्रदेश आहे? ए सहारा, बी थार, सी कच्छचे रण, डी काळाहारी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी थार वाळवंटाचा प्रदेश आहे। पुढील प्रश्न। गांधार शिल्पशैली ही कोणत्या दोन देशाच्या शिल्पशैलीतून निर्माण झाली आहे? ए भारत व ग्रीस, बी भारत व इराण, सी भारत व श्रीलंका, डी भारत व बांगलादेश। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए भारत व ग्रीस। पुढील प्रश्न आहे। महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात रिकामी जागा येथे जलविद्युत केंद्र आहे? ए कोयना, बी जायकवाडी, सी खोपोली, डी थळवायशेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी खोपोली जलविद्युत केंद्र आहे। पुढील प्रश्न आहे। महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? ए मैना, बी भारद्वाज, सी हरियार, सी डी मोर।
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी हरियाल. हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात. डॅश डॅश जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याची झरे आढळतात. ए रायगड, बी सिंधुदुर्ग, सी यवतमाळ, डी नांदेड. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी नांदेड जिल्ह्यात उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? ए डॉक्टर बी एन राव, बी डॉक्टर बी आर आंबेडकर, सी एम सी सेटलवाड, डी ए के एम मुंशी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए डॉक्टर बी एन राव. पुढील प्रश्न आहे, वेदाकडे वळा असे कोणी म्हटले आहे? ए रामकृष्ण परमहंस, बी राजाराम मोहन रॉय, सी स्वामी दयानंद सरस्वती, डी स्वामी विवेकानंद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी स्वामी दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न आहे, अजिम प्रेमजी हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? ए इन्फोसिस, बी कॉग्निझंट, सी विप्रो, डी डेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी विप्रो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.